नमस्कार मित्र, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्र हो, काय चालू होतं रे आपलं? क्या चल रहा था? इंग्लिश? काय पाहत होतो आपण? इंग्लिश? आणि इंग्लिश मध्ये काय शिकत होतो? मूड ऑफ सेंटेन्स। यस, मूड ऑफ सेंटेन्स। मूड ऑफ सेंटेन्स। मूड ऑफ सेंटेन्स काय असते? मूड ऑफ सेंटेन्स काल पाहिलं होतं थोडंसं, काहीतरी झालं, पाहिलं होतं मी की बस सुरुवात केली होती, राईट? डेफिनेशन वगैरे मी सांगितली होती असं वाटतं मला, है ना? तर काय असते मूड ऑफ सेंटेन्स? one of the categories of verb। क्लियर है ना? काय असते हे? one of the categories of verb that express काय एक्सप्रेस करत होतं रे मग ते? फॅक्ट, ओपिनियन, है ना? नंतर जनरल स्टेटमेंट, है ना? काय? फॅक्ट, ओपिनियन, जनरल स्टेटमेंट। आणखी काय असते? आणखी काय असतं रे बाबा? कंडिशन, विश, डिझायर, हायपोथेटिकल सिच्युएशन, बोल ना। काय? हायपोथेटिकल सिच्युएशन। आणखी ऑब्लिगेशन, ऑर्डर, कमांड, ऑर्डर, परमिशन, रिक्वेस्ट, राइट? क्लियर है? सर हे सगळं एक्सप्रेस करते ना कोण? मूड ऑफ सेंटेन्स। मूड ऑफ सेंटेन्स, इट इज वन ऑफ द categories of verb that express fact, opinion, general statement, condition, wish, नंतर desire, hypothetical situation, obligation, command, order, permission, request। या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करण्याचं काम कोण करते? मूड ऑफ सेंटेन्स मधून दाखवल्या जाते, है ना? आणि काय असते? इट इज ॲटिट्यूड और इंटेंशन। ॲटिट्यूड और इंटेंशन कोणाचं रे? ॲटिट्यूड और इंटेंशन कोणाचं? स्पीकर और रायटर। कशामधून दाखवतात? ते जे बोलणारा आपल्या बोलण्यातून त्याला जे काही दाखवायचं असते किंवा जे काही दर्शवायचं असते ते कशातून दर्शवलं जाते? मूड ऑफ सेंटेन्स मधून। क्लियर आहे? मग याचे किती टाइप्स पाहिले होते आपण? किती प्रकार असतात, है ना? मेनली 3च असतात। आपण 5 पाहतो आणि कुठे 7 सांगतात, 6 सांगतात, याच्यावर डिपेंड करतात हे जे दिलेले आहेत ना, फॅक्ट, ओपिनियन, जनरल स्टेटमेंट। कोणी एकाच्या इंडिकेशन मध्ये 2-3 घुसवून देतात, है की नाही? तर पहिला कोणता होता? इंडिकेटिव्ह। यस। सेकंड, अरे कालच तर पाहिलं नाही हे, घरी जाऊन काही पाहता का नाही पाहत रे? नेक्स्ट, इम्परेटिव्ह। नेक्स्ट आहे सांगता, इच्छा आहे का सांगायची? इंटेरोगेटिव्ह।
इंट्रोगेटिव्ह राईट. इंट्रोगेटिव्ह. आणखी फोर्थ वन कोण सांगते? यस एक्झॅक्टली सब्जेक्टिव्ह. आणि फिफ्थ कंडिशन. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? हे सगळे सगळे काय आहेत रे भाऊ? काय आहेत हे? मूड ऑफ सेंटेन्सचे टाइप ऑफ मूड ऑफ सेंटेन्स आहे ना. टाइप ऑफ मूड आहे ना. याला दुसरं नाव काय होतं? मोडही म्हणतो आपण. आणि मोडॅलिटी. मोड आणि मोडॅलिटी. क्लिअर? क्लिअर इथपर्यंत? क्लिअर. नंतर मला एक सांगा, आपण इंडिकेट पाहिलं होतं का? इंडिकेटिव्ह. इंडिकेटिव्ह टाइप्स मध्ये काय आहे? काय इंडिकेटिव्ह टाइप्स मध्ये काय इंडिकेट करते? हा काय दाखवते? दाखवते हा फॅक्ट, नंतर ओपिनियन, नंतर जनरल स्टेटमेंट, आणि काय? क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. क्लिअर आहे? एक्झाम्पल काय पाहिलं होतं रे? चला कोण सांगते एक्झाम्पल? यस. हे होतं ना, नेहा वॉश है ना. नेहा वॉश all her clothes, or Neha washed all her clothes yesterday. Clear? Neha washed all her clothes yesterday. नंतर काय एक एक्झाम्पल पाहिलं होतं. नेक्स्ट, नेहा कुक्ड. कुक काय आहे ते? कुकड नाही. क्लिअर आहे? नेहा कुक delicious food. The delicious food in her kitchen. Right? नंतर फॅक्ट मध्ये काय होतं? जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते, जी काही व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन असते. फॅक्ट काय असतात? व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. फॅक्ट काय असतात? व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हा काय क्लिअर आहे ना? फॅक्ट, व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन. ओपिनियन काय असते? ओपिनियन है ना, तुम्हाला जो काही बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे त्याच्यातून तुम्ही तुमचे मत मांडू शकता है ना. तर ओपिनियन म्हणजे मत. जनरल स्टेटमेंट हे असं, नेहा वॉश ऑल हर क्लॉथ्स येस्टरडे स्टेटमेंट. आणि क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर मध्ये काय होतं रे बाबा? रिटॉरिकल टाइप क्वेश्चन होते. काय होतं? रिटॉरिकल टाइप क्वेश्चन. ह्यालाच आपण काय म्हणतो? यस नो टाइप. काय म्हणतो आपण त्याला? यस नो टाइप है ना. यस नो टाइप म्हणजे असे क्वेश्चन ज्याचा आन्सर केवळ काय असते? यस किंवा नोच्या स्वरूपात असते है ना. रिटॉरिकल क्वेश्चन और यस नो टाइप क्वेश्चन काय असतात? ज्याचं आन्सर आपल्याला यस किंवा नोच्या स्वरूपात मिळते. राईट है ना. मग आता इथे काय म्हटलं? आपल्याला काय पाहिजे तर फॅक्ट पाहिजे तर लिहायचं the sun rises in the east. नंतर फोर्थ आहे लाइट travels
faster than कोणापेक्षा light travels faster than sound. फॅक्ट आहे, सायन्स मध्ये शिकत असतो आपण, शिकतो ना आहे का नाही, की लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. जो काय ध्वनी असतो तुमच्या, त्या ध्वनीच्या स्पीड पेक्षा जो लाईट असतो हा काय करतो, लाईटचा स्पीड जास्त असतो. काय असतो, जास्त असतो. फॅक्ट आहे तो पण. क्लिअर आहे, फॅक्ट आहे ना. नंतर जर पाहतो म्हटलं आपण, नंतर काय पाहिलं होतं आपण, आणखी घेतलं होतं ना, अर्थ revolves around the sun. है ना, अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन. फॅक्ट आहे. क्लिअर आहे ना. क्वेश्चन घ्यायचा असेल तर लिहायचे, तर डू यू लाईक पिझ्झा, है ना, तुला पिझ्झा आवडतो का. यस असेल तर यस, नो असेल तर नो, है ना. आता हे कसा क्वेश्चन आहे, याचा आन्सर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये देऊ शकता का नाही. याला एक तर तुम्हाला आन्सर मध्ये काय करावं लागेल, आवडत असेल तर हो, नसेल आवडत तर नाही. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे, क्लिअर आहे ना, आहे का नाही. आणि नंतर लास्ट वन घेऊ. कोणतं सांगितलं तू, लास्टला कोणतं सांगितलं होतं, किती झाले, 5 6 7, कोणतं सांगितलं होतं, पेरिस. Paris is the most beautiful city. Paris is the most beautiful city in the world. In the world. Clear? Clear होते सगळे ते सगळे क्लिअर आहे. क्लिअर आहे ना सगळ्यांना, राईट है ना. काय पाहतो आपण, इंडिकेटिव्ह टाइप. कशाचा आहे रे, कशाचा टाइप आहे, मूड ऑफ सेंटेन्सचा. त्याच्यामध्ये काय पाहिले जातात, फॅक्ट, नंतर तुमचं जे काही ओपिनियन असतात ते, जनरल स्टेटमेंट, आणि क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर जर म्हटलं तर कुठले क्वेश्चन असतात ते, रिटॉरिकल टाइप क्वेश्चन असतात. कोणते क्वेश्चन असतात ते, रिटॉरिकल टाइप क्वेश्चन असतात. ज्यालाच आपण काय म्हणतो, यस नो टाइप क्वेश्चन म्हणतो, ज्याचा आन्सर मला फक्त हो किंवा नाहीच्या स्वरूपात मिळत असते. क्लिअर आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्याचा आन्सर मिळत नाही, राईट है ना. आणि ज्याचा आन्सर आपल्याला यस नो टाइप मध्ये मिळते त्याला आपण काय म्हणतो, रिटॉरिकल क्वेश्चन असं म्हणतो. मग काय पाहिलं, एक्झाम्पल घेऊन पाहिलेले. एक्झाम्पल, जनरल स्टेटमेंट, नेहा वॉट ऑल हर क्रॉप्स यस्टरडे. नेहा कुक्ड द डिलिशियस फूड इन हर किचन. आणि हे जनरल फॅक्ट, हे फॅक्ट आहे आणि हे जनरल स्टेटमेंट आहे, राईट. हे जनरल स्टेटमेंट आहे, हा जनरल फॅक्ट आहे. क्लिअर आहे. हा सुद्धा फॅक्ट आहे, आहे. हा काय आहे तुमचा, QWDA, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर, राईट. आणि हे ओपिनियन आहे थोरांचं, हा ना, चोरांचं नाही, हा थोरांचं. आता मग चोरांचं नाहीये, हे थोरांचं ओपिनियन आहे. पेरिस इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन द वर्ल्ड. क्लिअर आहे का इथपर्यंत, हा. क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर होतं. नंतर काय चालू केलं होतं आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह टाइप केलं, सेंटेन्स नाही. सेकंड टाइप काय होता याच्यामधला, हे झालेलं आहे, लिहिलंय सगळ्यांनी, यस. चला कोणकोणता होता, इंडिकेटिव्ह, काय येतात, फॅक्ट, ओपिनियन, जनरल स्टेटमेंट, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर.
राइट. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट इम्परेटिव्ह टाइप घेतला होता का? हा स्टार्ट केला होता सर, तुम्ही स्टार्ट केला होता, सर आले होते, आपण लेक्चर सोडून दिलं होतं. इम्परेटिव्ह काय होत असतं? आज्ञार्थी. आज्ञार्थी ज्याच्यातून काय केल्या जाते इम्परेटिव्ह म्हणून? ऑर्डर, कमांड, ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, यस, रिक्वेस्ट, आणखी काय? परमिशन. परमिशन. क्लिअर आहे? म्हणजेच इम्परेटिव्ह टाइप ऑफ मूड असते, जे काही इम्परेटिव्ह टाइप ऑफ मूड ऑफ सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो? ऑर्डर देतो, कमांड देतो, रिक्वेस्ट करतो किंवा परमिशन मागतो. क्लिअर आहे? या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते बाबा? इम्परेटिव्हची. कशाची गरज असते? इम्परेटिव्हची. लक्षात घ्यायचं, जेव्हा इम्परेटिव्हचं सेंटेन्स असते है ना, जनरली आपलं बेसिक स्ट्रक्चर काय आहे? जनरली कोणत्याही सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर असते ते काय असते रे बाबा? काय शिकलो आपण? शिकलो ना, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी. क्लिअर आहे है ना? कशाचं म्हटलं? हे जनरल स्टेटमेंट आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स असते तेव्हा याची ओळख काय आहे रे बाबा? तर याची सुरुवात कशाने होत असते? मेन वर्बने. इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स ची सुरुवात कशाने होते? मेन वर्बने. डायरेक्ट मेन वर्बने. सब्जेक्ट त्याच्यामध्ये नसतो, डायरेक्ट काय असते? मेन वर्ब असते. क्लिअर? क्लिअर. म्हणजेच लक्षात घ्यायचं, एखाद्या सेंटेन्सची जर सुरुवात कशाने होत असेल? मेन वर्बने होत असेल तर ते सेंटेन्स कोणता टाइप ऑफ सेंटेन्स असते? इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स असते. क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? जसं ओपन द डोर, सोपं ओपन द डोर है ना, एक्झाम्पल आहे. कशाने सुरुवात झाली? कशाने सुरुवात झाली? ओपन काय आहे? ओपन उघडणे, मेन वर्ब आहे. आणि आपण बोललो आणि काय सांगितलं? इथून ऑर्डर दिली, ओपन द डोर. राईट? क्लिअर आहे पर्यंत है ना? तर इथे काय दिली? ऑर्डर दिली एखाद्याला है ना. ओपन म्हणजे काय? मेन वर्ब आहे ना. सुरुवात, वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? मेन वर्बने झालेली आहे. म्हणजे अशा टाइपचे जे काही सेंटेन्स असतील, अशा टाइपचे जे काही सेंटेन्स असतील त्याला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स म्हणतो. किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब आहे, माहिती आहे? इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब न जर काय होत असेल, सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर असे सेंटेन्स सुद्धा काय असतात? असे सेंटेन्स सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. क्लिअर? समजून राहिलं? समजत आहे का है ना? तर लक्षात घ्या, मग हा मूड ऑफ सेंटेन्स कुठला आहे? इम्परेटिव्ह टाइप ऑफ इम्परेटिव्ह मूड ऑफ सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये काय असतात? ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन. ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन है ना. मग एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल जर पाहायचं असेल याचं काय होईल? पिक अप द ड्रेस, pick up the dress on your way. Right? Pick up the dress on your way. काय कर म्हणते? तू तिकडे चाललाच आहे तर जात असताना काय कर? तो तिथे इस्त्रीला वगैरे दिलेला असेल तो ड्रेस, तू काय कर? घेऊन ये है ना, त्याला रिसीव्ह कर. क्लिअर आहे? समजून राहिला का? पिकअप द ड्रेस ऑन युअर वे. आणखी स्विच ऑन द लाईट. स्विच ऑन द लाईट
it is getting dark. Switch on the light. It is getting dark. अंधार पडत आहे. काय कर? लाईट स्विच ऑन कर. समजत आहे का रे भाऊ? समजून राहिलं? काही तर घुसत असल. किती सोपं आहे. सोपं असतंय. काय याच्यामध्ये है ना इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असते की एखाद्या सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली असते? मेन वर्बने झालेली असते है ना. मेन वर्बने इथे बघा हे जे सेंटेन्स दिलेलं आहे मी, पिक अप द ड्रेस ऑन युअर वे, कशाने सुरुवात झालेली आहे? पिकअप. कशाने सुरुवात झालेली आहे? पिकअप म्हणजे मेन वर्ब आहे. स्विच ऑन है ना. काय आहे ते? मेन वर्ब आहे. मेन वर्बने सुरू झालेली सुरुवात आहे. आणि मेन वर्बने जर सुरुवात होत असेल एखाद्या सेंटेन्सची तर ते सेंटेन्स कोणतं असते? इम्परेटिव्ह असते. आणि त्यातूनच मूळ कोणतं दाखवलं जाते? मूड ऑफ सेंटेन्स काय असते? ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन है ना. कॅन यू प्लीज हेल्प मी है ना. लिहायचं अनु घ्या, सोनू घ्या, मोनू घ्या, काय घ्यायचं तुम्हाला जे आवडते ते घ्या. सोनू, कॅन you please help me. कशा? Can you please help me to complete the project, to complete the school project करा. स्कूल प्रोजेक्ट. समझ में आ रहा है? कुछ घुसते का काहीतरी? काय क्लिअर आहे ना? क्लिअर आहे. काय असतात मग इम्परेटिव्ह सेंटेन्स बेसिकली असे सेंटेन्स असतात. टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये मी डिटेल्स मध्ये शिकवेलच तुम्हाला. आता हा जो पार्ट आहे हा ऍक्च्युअली हेल्पिंग वर्बचा पार्ट असतो, वर्ब मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो. हे एकदा क्लिअर झालं की आपण जेव्हा टाइप ऑफ सेंटेन्स वगैरे बघू त्यावेळेस मी तुम्हाला किती टाइप सेंटेन्स असतात, काय असतात, त्याच्यामध्ये कुठले हे राहते ते सगळं मी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत काय करून देईल? क्लिअर करून देईल है ना. सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, जर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होत असते? मेन वर्बने होत असते किंवा काय इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब असते. सर इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय असते है ना? सर हे तर क्लिअर आहे मला, मेन वर्बने सुरुवात होते. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय असते तर लक्षात घ्यायचं. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय असते रे बाबा? तर जे तुमचं मेन वर्ब असते किंवा वर्ब आहे, जे वर्ब आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे है ना, याच्या अगोदर काय असते रे बाबा? टू असते. 2 + V1 जसं गो, आता इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय होईल? टू गो. गो म्हणजे जाणे होते आणि टू गोचं काय होते? जाण्यासाठी, जाण्याकरिता, जाणून है ना. अशा अर्थ होता त्याच्यात. जाण्यासाठी, जाण्याकरिता, जाताना. क्लिअर आहे? तर या प्रकारचे मिनिंग होतात. हे वर्ब बनते आणि हा नाउन फॉर्म बनतो. क्लिअर आहे है ना. ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन बनतं जेव्हा V1 ला काय लागते? टू लागते. क्लिअर आहे? जाण्यासाठी, जाताना, जाण्याकरिता अशा त्याचे काय असतात? मिनिंग बनतात है ना. जवळपास 5 ते 6 मिनिंग बनतात मराठीमध्ये त्याचे इन्फिनिटिव्ह केसचे है ना. तर लक्षात घ्या. पहिलं एक्झाम्पल इम्परेटिव्ह मूड ऑफ सेंटेन्स. सेकंड टाइप काय पाहतो आपण? इम्परेटिव्ह, ज्याच्यामध्ये आपण ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन राईट. मग पहिलं सेंटेन्स घेतलं, पिक अप द ड्रेस ऑन युअर वे. एखाद्याला सांगितलं ऑर्डर, असं समजा की ऑर्डर दिली, जात असताना काय करतो? तू जो ड्रेस टाकलेला आहे तो घेऊन ये राईट. स्विच ऑन द लाईट, इट इज गेटिंग डार्क, अंधार पडत आहे रे बाबा, काय कर? लाईट स्विच ऑन कर. नेक्स्ट सोनूला काय मोनू वगैरे म्हणत असेल, कॅन यू प्लीज हेल्प मी, तुम्हाला मदत कर है ना. मदत करतो का? कॅन यू प्लीज, तू मला मदत करू शकतो का? क्वेश्चन ही आहे. आणि टू कम्प्लीट द स्कूल प्रोजेक्ट, एक मला स्कूल प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करण्यासाठी सोनू मला तू मदत करतो का किंवा करू शकतो का? पॉसिबिलिटी. क्लिअर आहे?
इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे ना? आणखी आठवते का एखादं एक्झाम्पल? यस. Stop when you see the red light. Stop when you see the red light. Stop when you see the red light. Advise. राइट. ऍडवाइस है ना, सल्ला पण देऊ शकतो. स्टॉप है ना, व्हेन यू सी द रेड लाईट. जेव्हा काय असतो, रेड लाईट असतो सिग्नल वरती, सिग्नलची गोष्ट करता येतो. जेव्हा सिग्नल वरती काय असतो, रेड लाईट असतो, त्यावेळेस काय करायचं, थांबायचं. स्टॉप व्हेन यू सी द रेड लाईट. समजून आलं? समजत आहे? क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? Write it down fast. झालं का? लिहा लवकर. ठीक आहे. चल, नेक्स्ट काय आहे, इंट्रोगेटिव्ह. राईट. आता ऍक्च्युअली इंट्रोगेटिव्ह काय असतंय, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, क्वेश्चनिंग करतो. आस्किंग क्वेश्चन. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं है ना, ते जे होते आपण कशात पाहिलेले, इंडिकेटिव्ह मध्ये पाहिलेले. इंडिकेटिव्ह मध्ये पाहिलं होतं आपण क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. हे सुद्धा येतं. आणि याच्या सोबत जे डिस्क्रिप्टिव्ह टाइप असते, डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात, ज्याचा आन्सर फक्त केवळ हो आणि नाही या स्वरूपात असते का? नाही, है ना. याच्यामध्ये असे क्वेश्चन असतात की ज्याचा आन्सर किंवा हो किंवा नाही या स्वरूपात नसते. ते काय असतात, आपण त्याला सांगू शकतो. आता समजा व्हॉट आर यू डुईंग म्हटलं तर तो यस म्हणेल का? व्हॉट आर यू डुईंग असं जर म्हटलं तर यस म्हणाल का तुम्ही की नो म्हणाल? सर आम्ही दोनही म्हणणार नाही. आम्ही जे करत आहोत ते आम्ही तिथे काय करू, त्याला सांगू. नाही तर व्हॉट आर यू डुईंग, हा यस सर. व्हॉट आर यू डुईंग, नो सर, असं होईल का? नाही. याचा आन्सर तुम्हाला काय करावं लागेल, द्यावं लागेल. त्याला सांगावं लागेल की नेमकं तुम्ही काय करत आहे, है ना. तर लक्षात घ्यायचं, त्या टाईपचे जे क्वेश्चन असतात त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप म्हणतो. लक्षात घ्या, मोस्टली असे जे क्वेश्चन असतात ना, ते डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन असतात, है ना. काय असतात ते? डब्ल्यूएच टाइप. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा शिकू आपण, जेव्हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स शिकू त्यावेळेस मी तुम्हाला ते व्हर्बल क्वेश्चन, नॉन व्हर्बल क्वेश्चन कसे बनतात, काय बनतात, त्याचं स्ट्रक्चर काय असते, ते सगळं काय करू, क्लिअर करू. क्लिअर आहे? आता फक्त काय लक्षात ठेवायचं सर, आता एवढंच लक्षात ठेवायचं की इंट्रोगेटिव्ह जेव्हा येईल तेव्हा काय केल्या जातात, क्वेश्चन विचारले जातात. मोस्टली कोणते रे, जे डिस्क्रिप्टिव्ह असतात ज्याचा आपण काय करू शकतो, जे डब्ल्यूएच टाइप असतात. डब्ल्यूएच टाइप म्हणजे असे क्वेश्चन ज्याची सुरुवात कशाने होते असते, डब्ल्यूएच या वर्डने. डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन म्हणजे काय असते, ज्याची सुरुवात कशाने होत असते, डब्ल्यूएच या वर्डने. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना. म्हणजे इंट्रोगेटिव्ह या केस मध्ये इंट्रोगेटिव्ह या केस मध्ये जे मोड ऑफ सेंटेन्स आहे, जो टाइप ऑफ मोड ऑफ सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये काय असते, आस्किंग अ क्वेश्चन विचारल्या जातात.
है ना, कोणते डिस्क्रिप्टिव्ह टाइप, जे डिस्क्रिप्टिव्ह टाइप म्हटलं तर कोणते WH टाइप है ना. WH म्हणजे असे क्वेश्चन ज्याची सुरुवात कशाने होते रे बाबा, WH या वर्डने होते. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे का? आता समजा एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल पाहू है ना. एक्झाम्पल काय पाहायचं, when are you coming back? When are you coming back? है ना, when are you coming back from रशिया. रशियाला गेला तो फिरायला, फिरत 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 रशियाला गेला है ना. रशियाला गेला, कॉलिंग वर बोलत असेल किंवा व्हिडिओ कॉल वगैरे होत असेल है ना, तेव्हा तो त्याला काय म्हणत आहे, व्हेन आर यू कमिंग बॅक फ्रॉम रशिया. क्लिअर आहे? मग आता याचा आन्सर मी असं लिहिल का, यस, असं लिहिल का, किंवा याचा आन्सर मला नो लिहिल का, मी असं लिहिल नाही. तर याचा आन्सर मी काय देईन, मला जेव्हा यायचं मी तो टायमिंग सांगेल ना, की इन नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक है ना, एंड ऑफ दिस मंथ, असं बोलेल ना काहीतरी. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये सांगेल ना, यसने सांगेल की नोने सांगेल का, नाही. असे जे क्वेश्चन असतात त्याला आपण काय म्हणतो रे बाबा, डिस्क्रिप्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन म्हणतो किंवा WH टाइप ऑफ क्वेश्चन म्हणतो. WH का म्हटलेलं आहे, मी काय म्हटलं इथे WH का म्हणतो आपण त्याला, कारण जे काही सेंटेन्स आहे, जे काही जो काही क्वेश्चन आहे हा, जो काही क्वेश्चन आहे त्याची सुरुवात पहा ना कशाने झाली, WH वर्डने. कशाने झाली, WH वर्डने. क्लिअर आहे? क्लिअर आहे? मग सर याच्यामध्ये QWD येत नाही का, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर येत नाही का, येतात. इंट्रोगेटिव्ह मध्येच काय दोन्ही येतात, वर्बली येतात आणि काय असतात, नॉन वर्बली येतात. मग सर आपण तिकडे शिकलो, इकडे शिकलो, अरे तिकडे शिकलो तर ठीक आहे, इकडे शिकू, काय प्रॉब्लेम आहे. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं, मोस्टली डिस्क्रिप्टिव्ह टाइप येतात, राईट, लक्षात घ्यायचं. आर यू प्लॅनिंग, आर यू प्लॅनिंग, आर यू प्लॅनिंग, कशाची प्लॅनिंग, कशाची प्लॅनिंग, आर यू प्लॅनिंग टू टेक पार्ट टू, आर यू प्लॅनिंग टू टेक पार्ट इन दिस ड्रामा. आर यू प्लॅनिंग टू टेक पार्ट इन दिस ड्रामा, राईट. तू त्या ड्राम्यामध्ये है ना, ती जे काही नाटक आहे त्या नाटकामध्ये सहभागी होण्याचा प्लॅन वगैरे तो करत नाही ना, करतोय का. याचा आन्सर काय होईल तुम्हाला, याचा आन्सर यस और नो. इथे डिस्क्रिप्टिव्ह, राईट है ना. हे इकडे शिकलेलो आपण आणि इथे हा स्पेशल टाइप आहे. इंट्रोगेटिव्ह जर म्हटलं त्याच्यात मग दोन्ही येऊ शकतात. लक्षात ठेवायचं. काय अरे पण काही प्रॉब्लेम नाही ना, तिकडे जरी केलं तुम्ही त्या इंडिकेटिव्ह मध्ये जरी आपण हे घेतलं क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर, आपल्याला काय कॉन्सेप्ट शिकणं महत्वाचं आहे है ना. काय कॉन्सेप्ट शिकणं, दोन्ही याच्यातून प्रश्नच होत आहे ना. इथे मी काही वेगळं केलं काय, आर यू ने स्टार्ट केला, आर यू ने जर स्टार्ट केला तर मग एस नो टाइप्स मध्ये आन्सर आलेला आहे, काही बिघडलंय का इथे, नाही. लक्षात घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना, इथपर्यंत क्लिअर आहे. हे रब करू ना, हे झालं असेल. समझ में आ रहा है कुछ, समझते का, समजून राहिलं ना.
नंतर आणखी एक्झाम्पल पाहायचं का? काय होतं ते एक्झाम्पल? नेहाचं एक्झाम्पल कोणतं होतं? नेहा कुक अ delicious food in her kitchen. हे एक्झाम्पल होतं ना? एक्झाम्पल होतं. याचं काय करायला लागेल? What did Neha cook? है ना? What did Neha cook in her kitchen? क्लियर है? क्लियर आहे इथपर्यंत? What did Neha cook in her kitchen? तिने तिच्या किचन मध्ये काय बनवलंय? काय आन्सर येईल मिळेल याचं? यस येईल का? यस यस सर, यस सर. मग यस नाही आलं तर मग नो सर, नो सर. हे आन्सर येईल का? नाही. इथे आन्सर काय येईल? द किंवा अ डिलिशियस फूड. द डिलिशियस फूड है ना? डिलिशियस फूड, स्वादिष्ट भोजन. क्लियर आहे? इथपर्यंत क्लियर आहे? असे बनवायचे. क्लियर आहे इथपर्यंत? ठीक आहे. व्हॉट डिड नेहा कुक इन हर किचन? तिने तिच्या किचन मध्ये काय बनवलं? समजतंय का? समजत आहे? इंट्रोगेटिव्हचा जो काही पॉइंट होते ते क्लियर आहे ना? जनरली आता मी इथे हे का सांगितलेलं आहे? कारण आपण ऑलरेडी क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर मध्ये येस नो टाइप तिकडे घेतलेलं आहे इंडिकेटिव्ह मध्ये. ऍक्च्युअली इथे घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही है ना? फक्त कॉन्सेप्ट लक्षात घ्या. फक्त काय करा? कॉन्सेप्ट लक्षात घ्या. क्लियर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. चल नेक्स्ट हे लिहिलं सगळ्यांनी? ओके. काय पाहिलं आपण? काय होतं टाइप्स? काय पहिला टाइप काय होता? इंडिकेटिव्ह. काय होतं? फॅक्ट, ओपिनियन, then general statement, fact, opinion, general statement, question without demanding answer. Right? हा ते तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मध्ये जर टाकायचं तर टाकू शकता. नंतर इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह मध्ये काय होतं? ऑर्डर, कमांड, नंतर रिक्वेस्ट, ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन, advice. Clear? इंडिकेटिव्ह मध्ये फॅक्ट, ओपिनियन, जनरल स्टेटमेंट, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. इम्परेटिव्ह मध्ये ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, परमिशन, ऍडवाइस. थर्ड काय पाहिलं रे? इंटरोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह मध्ये आस्किंग क्वेश्चन है ना? आस्किंग क्वेश्चन मोस्टली कोणते? आता इकडे जर मी हे केले तर डिस्क्रिप्टिव्ह. क्लियर आहे? डिस्क्रिप्टिव्ह टाइप है ना? ते कसे असतात? WS टाइप वाले. इथपर्यंत क्लियर होतं? फोर्थ आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट केस आहे ही. फोर्थ जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट केस आहे, ते सब्जेक्टिव्ह.
मोस्ट इम्पॉर्टंट केस आहे सब्जेक्टिव्ह. क्लिअर आहे का? काय असते, काय असेल सब्जेक्टिव्ह? चल, सब्जेक्टिव्ह केस काय असते? इट डज नॉट स्पीक अबाउट ऑब्जेक्टिव्ह. है ना? जे काय करते बाबा, सब्जेक्ट बद्दल सांगते, सब्जेक्ट बद्दल सांगते, ऑब्जेक्ट बद्दल ती सहसा जास्त बोलत नाही. है ना? इट डज नॉट स्पीक अबाउट द ऑब्जेक्टिव्ह. क्लिअर इथपर्यंत? है ना? क्लिअर इथपर्यंत सब्जेक्टिव्ह मध्ये. मग आता सर ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मूड ऑफ सेंटेन्स, कशा प्रकारे विचारले जातात मूड ऑफ सेंटेन्स, है ना, ते सांगा. काय असते मग? विश, डिझायर, बिलीव, है ना, बिलीव, राइट, बिलीव. आणखी काय असते? हायपोथेटिकल सिच्युएशन, सब्जेक्टिव्ह केस काय करते बाबा? डज नॉट स्पीक अबाउट द ऑब्जेक्टिव्ह. राइट? आणि याच्यामध्ये कोणकोणते केसेस जर विचारले तर विश, डिझायर, बिलीफ, हायपोथेटिकल सिच्युएशन. आणखी आहे का? हायपोथेटिकल सिच्युएशन काय असते? है ना, हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक, काल्पनिक स्थिती. हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे काय असते? काल्पनिक स्थिती. क्लिअर आहे का इथपर्यंत? समजून राहिलं? समजून राहिलं का? समजत आहे? आणि मोस्टली तीनच असतात बाबा. हे सगळे सगळे काय करतो आपण, एकमेका त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकतो. ह्या आता दोन, आता याच्यानंतर ज्या केसेस सांगेल मी ते एक्स्ट्रा आहे. ते आपण काय केलंय, ते मी जे सुरुवातीला तुम्हाला सगळे ते सगळे लिहून दिलेले आहे ना, ते सगळे काय केलंय आपण, त्याला कॅटेगरीज वाईज त्यांच्या कॅटेगरीज केल्या. त्या कॅटेगरीज मध्ये आपण एक 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 पुटअप केलं. है ना? बेसिकली लक्षात घ्यायचं की अशा अशा गोष्टी राहू शकतात. विश राहू शकते, डिझायर राहू शकते. तुमच्या डिझायर म्हणजे तीव्र इच्छा, आहे ना, काही करण्याची जी काही इच्छा असते. विश तुमचे विश असतात. नंतर बिलीफ असतात, तुमचा जो विश्वास असतो. हायपोथेटिकल सिच्युएशन असतात, काल्पनिक ज्या काही तुमच्या परिस्थिती आहेत, काल्पनिक स्थिती आहे. है ना? एक्झाम्पल, एक्झाम्पल मध्ये काय असते आपल्या? आय विश, I wish I could ice cream now. I wish I could ice cream now. पॉसिबल आहे का? आहे का पॉसिबल? मी काय करू शकलो असतो म्हणजे तो, मी आईस्क्रीम झालो असतो तर, है ना. आय विश, माझी इच्छा आहे म्हणजे आय कुड आईस्क्रीम नाव, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत? आय विश आय कुड आईस्क्रीम नाव. पहिला विश आहे, त्याची इच्छा आहे, है ना. विश तर समजते ना. नेक्स्ट काय? आय बिलीव that it will get better. It will get better. I believe that it will get better.
समजून राहिलं काय आहे? आय बिलीव्ह दॅट इट विल गेट बेटर. मला विश्वास आहे म्हणते काय होईल, ही जी काही स्थिती आहे, परिस्थिती आहे ती काय होईल, लवकरच क्लिअर होईल, बरोबर बरी होईल है ना. नंतर नेक्स्ट आठवते का काही? तुम्ही सांगा, तुमच्याकडनं सांगा, तुमच्याकडनं सांगा, तुमच्याकडनं सांगा काहीतरी है ना. असे असते आय विश आय वेअर अ पीएम है ना. माझी इच्छा होती मी काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे होतं, पीएम असायला पाहिजे होतं. आय विश आय वेअर अ पीएम. समजून राहिलं, समजून राहिलं. द मॅनेजर insisted the manager insisted that we attend the workshop है ना. लिहायचं असं, the manager insisted that we attend the वर्कशॉप है ना. इन्सिस्ट करणे, आग्रह धरणे, लिहायचे ते आणखी इन्सिस्ट. क्लिअर आहे? समजून राहिलं का? समजून राहिलं काय असते सब्जेक्टिव्ह केस मध्ये? सब्जेक्टिव्ह केस हे ऑब्जेक्टिव्ह बद्दल बोलत नाही, म्हणजेच किती काय जो काही सब्जेक्ट असतो सेंटेन्स मध्ये त्याच असते सगळं काही, त्याच्याबद्दलच बोललं जातं. मग याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी सांगू शकतो? आपल्या ज्या काही विश आहे, आपल्या विश आणि डिझायर सारख्या शब्द आहेत दोन्ही. जो काही विश्वास आहे आपला, हायपोथेटिकल जे काही सिच्युएशन असते किंवा एखाद्याला आपण एखाद्या गोष्टीचा काय करतो, आग्रह धरतो है ना. एखाद्या गोष्टीचा काय करतो आपण, आग्रह धरतो. त्या सगळ्या गोष्टी कोणत्या केसमध्ये येतात? सब्जेक्टिव्ह केसमध्ये येतात. समजून राहिला इथपर्यंत? क्लिअर आहे? क्लिअर आहे का रे? ठीक आहे, ठीक आहे, ओके. चला एक शेवटचा राहिलेला आहे आणि आपल्याजवळ वेळही कमी आहे. त्या शेवटच्या ह्याच्यात मी फक्त तुम्हाला काय कंडिशनल स्टेटमेंट जे असतात ते तेवढं सांगून देतो आणि इथे आपलं काय करू, आपण इथे थांबून जाऊ. क्लिअर आहे? चल, फिफ्थ आहे कंडिशनल. याच्यामध्ये काय असतात रे बाबा? मी अभ्यास केला तर काय होईल, पास होईल, मला चांगले मार्क मिळेल है ना. लिहायचं मग कंडिशन दिलेले असतात है ना. हे झालं तर ते होईल, मी असं केलं तर तसं होईल है ना. इफ आय वॉन लॉटरी, इफ आय वॉन लॉटरी, काय करेल बाबा, काय कराल तुम्ही? काय कराल? इफ आय वॉन द लॉटरी आय वुड travel the world. कंडिशनचे जेव्हा कंडिशनल सेंटेन्स तुम्ही शिकता त्यावेळेस 2-3 प्रकारे ते केल्या जाते, लिहिल्या जाते किंवा 2-3 प्रकारचे टाइप्स असतात त्याचे, ते शिकू आपण. पण आता सध्या फक्त कंडिशन म्हणजे लक्षात घ्यायचं, मी असं केलं तर तसं होईल, मला असं झालं तर असं होईल, आहे की नाही. हे या प्रकारचे जे काही सेंटेन्स राहतात मोस्टली असे सेंटेन्स इफने वगैरे स्टार्ट होतात है ना. अशा प्रकारचे जे काही सेंटेन्स असतात ते सेंटेन्स म्हणजे कंडिशनल सेंटेन्स असतात. राईट? इफ आय स्टडी हार्ड लिहायचं, इफ आय स्टडी हार्ड, इफ आय स्टडी हार्ड काय होईल नक्की? आय विल पास द एक्झाम, आय विल पास द एक्झाम, आय विल पास द एक्झाम. क्लिअर आहे? I will pass the exam. If you heat water, काय होईल रे बाबा ते? जर तुम्ही काय केलं वॉटरला, if you heat water, काय होईल? It boils. Yes, of course. काय होईल? It boils. ते काय होईल? उकळेल ना, काय होईल?
इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स. जर तुम्ही त्याला उकडलं तर काय होईल, ते काय होईल, बॉईल होईल. क्लिअर आहे इथपर्यंत. तर कंडिशन मध्ये काय दिलेलं असतात, कंडिशनल स्टेटमेंट असतात ज्याच्यातून काहीतरी कंडिशन सांगितली असते. क्लिअर आहे ना. ठीक आहे. इथे काय करू आपण, इथे तुमचा जो काही मोड ऑफ सेंटेन्सचा पार्ट होता तो क्लिअर झालेला आहे ना. जे काही मोड ऑफ सेंटेन्सचे टाइप्स होते ते घेतलेले आहेत आपण. क्लिअर आहे ना. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील है ना, तर काय करायचंय, लेक्चर जर आवडत असेल तर तुम्हाला पहिलेच अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा है ना. मी अगोदर आताही सांगतो की लाईक नाही केले तरी चालते. जर मनापासून आवडत असेल ना तर तिथे दाखवायची गरज नाही. पण काय करा, कमेंट करा. कमेंट मधून सांगा की सर असं आहे तसं आहे, जमतंय, व्यवस्थित होत आहे. म्हणजे जमतंय म्हणजे शिकवायचं नाही विचारतो मी कसं शिकवायचं म्हणून. क्लिअर आहे. तुम्हाला जमतंय का ते सांगायचं आहे की नाही. ठीक आहे. इथे आपण थांबू. थँक्यू.